हॅलो फ्रेंड्स, राधे राधे. आज मी मुलांसाठी गुलाबजाम बनवत आहे. तुम्ही बघू शकता मी पाव किलो खवा घेतलेला आहे. थोडंसं वाटीचा अंदाजा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये एक मोठा चमचा, अर्धा चमचा सोडा टाकलेला आहे. थोडंसं दूध जेवढं बसेल तेवढं आणि एक छानपैकी गोळा मळून घेतलेला आहे. थोडंसं चिटकत होतं हाताला म्हणून थोडंसं तेल लावलेलं आहे गोळ्याला. आणि मस्तपैकी मळून झाल्यावर याचे बारीक बारीक छोटे छोटे गुलाबजाम बनवून घेतलेले आहेत. आता पाकाची तयारी करूया. 1 ग्लास पाण्यामध्ये आपण 1 ग्लास साखर टाकूया. थोडीशी इलायची टाकून घेऊया. इलायची ऑप्शनल आहे, आवडत असेल तर टाका, नाहीतर नका टाकू. हा पाक बनतोय तोपर्यंत आपण कढईमध्ये तेल गरम करून घेऊया. आणि बघू शकता हा पाक आपला रेडी आहे. हा आपण साईडला झाकून ठेवूया. आणि तेल तापलेलं आहे, त्यामध्ये हे बनवलेले गोळे आपण टाकून घेऊया. मंद आचेवर तळायचे, आपल्याला घाई करायची नाही आहे. आणि डार्क ब्राऊन होईपर्यंत हे आपल्याला तळून घ्यायचे आहे. मध्येपर्यंत छान तळले जातात हे गुलाबजाम. तुम्ही बघू शकता मंद आचेवरती हे गुलाबजाम आपले होत आहेत. डार्क ब्राऊन झालेले आहेत गुलाबजाम. आपण हे काढून घेऊया. परत एकदा मी राहिलेले गुलाबजाम तळून परत घेते. हे बघा, अगदी छान झालेले आहेत हे गुलाबजाम. परत टाकून मी बनवून घेतलेले आहेत डार्क ब्राऊन असे. आणि हे जामून आपण गरम पाकामध्येच टाकून घ्यायचे दोन्ही पण बनवलेले. 10 मिनटासाठी झाकून ठेवूया पातेलं सगळं मिक्स करून. 10 मिनटात हे गुलाबजाम रेडी होतात. बघा, तुम्ही बघू शकता. आज उपवास आहे, खाऊ शकत नाही, तर तुम्हाला मी दाखवते कसे झालेत ते गुलाबजाम. आवडल्यास लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. बाय बाय.